चला तर मंडळी, मुलांनीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार पावभाजी। शॉर्ट व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पण आज फुल व्हिडिओ बघा। पावभाजीसाठी लागणारे साहित्य: वाटाणे, बटाटे, शिमला मिरची, फ्लावर। चला तर मग आपण पहिले बटाटे सोलून घेऊन कापूया आणि शिमला मिरची कापून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत। आपण याला व्यवस्थित चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया। आपण यामध्ये आता थोडीशी हळद घालूया। यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी जास्त नाही टाकायचं, जेणेकरून कुकरच्या बाहेर येईल। थोडंसंच पाणी आपल्याला टाकायचं आहे, कारण की आपल्याला नंतर पाणी काढून पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे। यामध्ये थोडंसं तेलही घालूया। आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या देऊया आपण। बघा, आपला कुकर रेडी झालेला आहे। आता आपण ठेवला आहे गॅसवरती। कम से कम 2 ते 3 शिट्ट्या देऊया, जेणेकरून आपली भाजी पूर्ण सॉफ्ट अशी शिजेल। आपल्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहे। आता आपण याच्यातलं पाणी काढूया आणि सर्व भाज्या मस्त मिक्स करून घेऊया। बघा, तर आपण भाजी पूर्ण मॅश करून घेतलेली आहे, एकदम व्यवस्थित आणि छानपैकी एकदम। आपण यामध्ये जे पाणी काढून ठेवलं होतं तेही ॲड करूया। बघा, अशा प्रकारे आपण ह्याच्यातलं पाणी काढून ठेवलं होतं ते टाकूया यामध्ये। चला तर मग आपण भाजीला फोडणी देऊया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेले 2-3 कांदे, बारीक चिरलेले 2-3 टमाटे आणि अद्रक लसूणची पेस्ट। चला तर मग आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। चला तर मग आपण तेल टाकूया। चला तर मग तेल गरम झालेलं आहे। आता आपण कांदा टाकूया। पहा, तेल किती छान गरम झालेलं आहे। कांदा पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घेऊया छान। कांदा असा तेलामध्ये चांगला लाल होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया। आपण यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट टाकूया आणि तेलामध्ये मस्त अशी परतून घेऊया। कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट पूर्ण मिक्स झाली पाहिजे। आपण यामध्ये आता टमाटे ॲड करूया। टमाटे, कांदा, अद्रक लसूण हे पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे। हे सर्व तेलामध्ये आपण परतून घेऊया। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया। ऑलरेडी आपण भाज्यामध्ये मीठ टाकलं होतं, म्हणून थोडंसंच ॲड करूया। आपण बघा, यामध्ये ज्या भाज्या शिजून घेतल्या होत्या त्याही ॲड केल्या आहे सर्व, आणि हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये एव्हरेस्टचा पावभाजी मसालाही टाकूया। 2 चम्मच असा होईल एवढा मसाला टाकूया, जेणेकरून भाजीला टेस्ट खूप छान येते बघा। आणि यामध्ये घरातली लाल मिरची पावडरही टाकूया, अगर तुम्हाला तिखट हवं असेल तर, नाहीतर हे ऑप्शनल आहे। यामध्ये आपण थोडासा हा लालवाला फूड कलरही ॲड करूया, म्हणजे की भाजीला खूप छान कलर येतो। पहा, तर आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे। आपण यामध्ये आता थोडंसं अमूल बटरही ॲड करूया, म्हणजे की भाजीला खूप छान टेस्ट येते। बघा, तर भाजीला आपल्या उकळी फुटलेली आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकूया। बघा, किती छान दिसते आपली भाजी। तसंच तर आपण दुसऱ्या बाजूला पावाला मस्त असं छानपैकी अमूल बटर लावलेलं आहे। आपण पाव छान असे गरम करून घेऊया। दोन्ही बाजूला अमूल बटर लावून गरम करून घेऊया, म्हणजे भाजीसोबत एकच नंबर लागतात। पावभाजी किती छान दिसते बघा। तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।